बात करूयात। अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्याआधी आज पत्रकार परिषद देखील झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह। मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये, फडणवीसांचा आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की घातपात? सरकारनं केवळ 2 ओळी स्पष्टीकरण दिलं, मग आम्ही चहापानाला का जायचं? मवियाच्या नेत्यांकडून शंका व्यक्त। अजित दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही। यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची सही, तर मवियाच्या पत्रकार परिषदेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी। विरोधकांच्या पत्रकार परिषदेला ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसचे नेते हजर, तर शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या गैरहजेरीवर बोलताना थोडा कम्युनिकेशन गॅप झाला। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया, ते आमच्या सोबतच असल्याचंही वक्तव्य। मवियाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकार्यांचाच बहिष्कार, कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं। राज्यात कुठेही हमी भावानं शेतीमालाची खरेदी नाही, सरकारची भूमिका शेतकरी विरोधी। विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला बोल, तर सरकारचा सावकार रूपी बुरखा घातलेला चेहरा, राज्यात शेतकऱ्यांची लूट, वडेट्टीवारांची टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता, लवकरच कायदे तज्ज्ञांची बैठक होण्याची शक्यता। गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव जिहाद कायद्याबाबत गंभीर। आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। विधान परिषदेत विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीनं मांडेल, सरकारची कोंडी होईल या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे। विरोधी पक्षनेते पदावरून संजय राऊतांची टीका। तर कायदा काय आहे ते आधी समजून घ्या, संख्याबळ नसल्यास विरोधी पक्षनेता कसा होणार? मंत्री संजय शिरसाटांचा सवाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अविश्वास ठरावाना संजय राऊतांचं सर्व विरोधकांना आवाहन, तर राहुल नार्वेकर सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष, हिम्मत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणाच, नवनाथ बन यांचं विरोधकांना आव्हान। दाओसमध्ये 30 लाख कोटींचे करार, व्हाईट पेपर काढून दाओसमधील गुंतवणुकीची माहिती द्या, वडेट्टीवारांची मागणी। तर एवढीच राज्यात गुंतवणूक झाली तर लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये का दिले नाहीत? वडेट्टीवारांचा हल्ला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद, दोन्ही पक्षात अजूनही समन्वय सुरू, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स। ठाकरेंच्या युतीमध्ये आलबेल नाही का या प्रश्नावर राऊतांनी बोलणं टाळलं। ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसतात, राऊतांचं नो कमेंट्स। मंत्री संजय शिरसाटांचा टोला, तर मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक अस्वस्थ असल्याची टीका। मी दिल्लीला असताना मंत्रालयातील कार्यालयावर कारवाई झाली, सगळ्या गोष्टींचा मला मानसिक त्रास झाला, मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। लाचखोरी प्रकरणामध्ये झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत, फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट। माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल, एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वतंत्र, फडणवीसांची स्पष्टोक्ती। आता वया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही, विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये। योजनेत 10,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरती फडणवीसांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरेंनी पूर्वकल्पना दिलेली होती, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। चर्चेनंतर सर्वांना सर्व माहिती आहे असल्याचाही दावा। विलीनीकरणाच्या चर्चा सध्या थांबल्या आहेत, पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू, देशमुखांकडून स्पष्ट। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी थेट भाजपामध्ये जावं, त्यांनी राष्ट्रवादीत राहून भाजपचा संसार करू नये।
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचं वक्तव्य. दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही. रोहित पवारांच्या मागणीवरती मोहोळांची प्रतिक्रिया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर उद्या एकवटणार. मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन दिलं जाणार. आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी. अपघात प्रकरणी त्यांच्या मांडणीमुळे घातपाताची शक्यता वर्तवलेली आहे निलेश लंके यांनी. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचाही त्यांनी दावा केला. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण. सुप्रिया सुळेंचे ट्विट. 6 दशकाच्या काळात कित्येक महत्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार. 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला प्रवास अभ्यासपणे सुरू असल्याचं सुळेंचे ट्विट. पोलीस निरीक्षक रमेश तडवींचा पत्रावरती विकास गोगावलेंची प्रतिक्रिया. तडवींचा माझ्या चार्जशीटशी कोणताही संबंध नव्हता. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टलाही तयार असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य.